नमस्कार मित्रांनो, IT प्रोफेशनल्समध्ये सगळ्यात जास्त जी आपल्याला तक्रार ऐकायला मिळते ती म्हणजे कंबरदुखी. पण चांगली गोष्ट अशी आहे की जर तुम्ही योग्य व्यायाम केला तर ही समस्या मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते आणि आज आपण तेच करणार आहोत. सगळ्यात पहिला व्यायाम आपण करणार आहोत तो म्हणजे कॅट कॅमेल. कॅट कॅमेलमध्ये तुम्हाला तुमच्या फोर्सवर जायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या पाठीला आर्च करून तुम्हाला ब्रीद इन करून मान वर घेऊन जायची आहे, पाठीला वाकवायचं आहे आणि ब्रीद आउट करून पाठीला आतनं पुश करायचं आहे, पोटाला आतनं बाहेर पुश करायचं आहे आणि बॅकला बाहेर काढायचं आहे. दुसरा व्यायाम आहे आपला बर्ड डॉग. यामध्ये तुम्हाला तुमच्या फोर्सवर जायचं आहे आणि अपोजिट लिम्ब स्ट्रेच करायचे आहेत. म्हणजेच काय तर डावा हात आणि उजवा पाय हा तुम्हाला स्ट्रेच करायचा आहे. तुम्हाला तुमच्या पोटाला आत ओढून घ्यायचं आहे, कोरला आत ओढून घ्यायचं आहे आणि तुमचे कोर मसल्स टुवर्ड युअर स्पाइन, तुमच्या स्पाइनच्या दिशेने पुश करायचे. याने काय होईल की तुमची कोर स्ट्रेंथ आणि स्टेबिलिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. तिसरा व्यायाम आहे आपला डेड बग्स. यामध्ये तुम्हाला तुमच्या पाठीवर झोपायचं आहे आणि तुमचे हात आकाशाच्या दिशेने पॉइंट करायचे आहेत आणि पाय 90 मध्ये वर ठेवायचे. तुम्हाला मान वर उचलायची आहे, कोर मसल्सना परत एंगेज करायचं आहे, पुल करायचं आहे टुवर्ड्स द स्पाइन तुमच्या पाठीच्या दिशेने आणि अपोजिट लिम्ब स्ट्रेच करायचे. म्हणजेच काय तर तुमचा लेफ्ट लेग, डावा पाय तुम्हाला स्ट्रेच करायचा आहे आणि उजवा हात मागे स्ट्रेच करायचा आहे. असे तुम्हाला रिपिटेशन्स करायचे आहेत, लेफ्ट राईट लेफ्ट राईट. असे तुम्हाला एक 10 ते 15 रिपिटेशन्स करायचे आहेत ऑन ईच साईड. याने काय होईल की तुमचे पाठीचे मसल्स, पाठीचे जे स्नायू आहेत ते स्ट्रॉंग व्हायला इम्प्रूव्हमेंट. चौथा व्यायाम आहे आपला ग्लूट ब्रिजेस. त्यामध्ये काय करायचं आहे की पाठीवर झोपायचं आहे, पाय 90 मध्ये खाली ठेवायचे आणि तुमचं कोर आणि तुमचे ग्लूट्स एंगेज करून टाईट पकडून तुम्हाला कमरेला वर पुश करायचं आहे. मेक शुअर की तुमचा कोर एंगेज्ड आहे, ज्याने तुमच्या लोअर बॅकवरती प्रेशर येणार नाही. सो कोर आणि ग्लूट्स एंगेज करून पाठीला वर पुश करायचं, होल्ड करायचं फॉर 5 सेकंड्स आणि खाली यायचं. याचे परत तुम्हाला एक 15 ते 20 रिपिटेशन्स करायचे. याने काय होईल की तुमची लोअर बॅक स्ट्रॉंग होईल आणि हा एकदम उत्तम व्यायाम आहे लोअर बॅक स्ट्रॉंग करण्यासाठी. आणि सोपा व्यायाम आहे आणि सगळ्यांना आवडणारा म्हणजेच विंडशील्ड वायपर्स. यामध्ये तुम्हाला तुमच्या पाठीवर झोपायचं आहे, असं पाय 90 मध्ये खाली ठेवायचे आणि हात बाजूला ठेवून कमरेला फक्त ड्रॉप करायचं आहे, अपर बॉडी सरळ ठेवून. याने काय होईल की तुमच्या कमरेची मोबिलिटी इम्प्रूव्ह व्हायला मदत होईल. रोज ही मूव्हमेंट करा आणि तुमच्या कमरेला सपोर्ट देणारे स्नायू मजबूत करा. पुढच्या वर्कआउटमध्ये आपण बघणार आहोत फॅट लॉस फॉर बिझी प्रोफेशनल्स.